पनीरच्या असंख्य रेसिपी असतील जगात, पण आपला मटर पनीर स्टील्स द शो ऑलवेज, हो की नाही? आणि मग शो स्टॉपर असणारा मटर पनीर तेवढाच रंगतदार बनला पाहिजे असं मला तरी वाटतं. मग तर पाहूयात आपण आजची माझी स्टाईल मटार पनीरची भाजी. आता काय आहे ना, मटार पनीरमधला पनीर हा राजा असतो आणि ते पनीर मी नेहमीच डेअरीमधलं जे सुट्टं मिळतं ना ते यूज करते. कारण की जे पॅकेटमधलं पनीर मिळतं ना ते रेसिपी केल्यानंतरही टणकच राहतं असं मला लक्षात आले. आता तुम्ही कोणतं पनीर यूज करता ते कॉमेंट करून सांगा. पनीर ना आपल्याला तेलात फ्राय करून घ्यायचं आहे. तुमच्या आवडीच्या साईजनुसार क्यूब, चौरस, चौकोन, गोल काहीही कट करा आणि खरपूस रंग येईपर्यंत आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे. आता याच तेलात आपल्याला ना 12 गावच्या 13 मसाल्यांना बोलवून घ्यायचं आहे आणि मस्त त्यांची चंपी करून घेत त्यांना नाचवून घ्यायचं आहे. एक मोठा बारीक केलेला कांदा गुलाबी रंग चढेपर्यंत परतवायचा आणि मग हळूच एक छोटीशी अशी हिरवी मिरची सरकवायची आहे, जी कुणाला लक्षातही नाही आली पाहिजे. ती भाजून घ्यायची आहे आणि मग 1 चमचा अद्रक लसणाचा पेस्ट आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचे. त्यालाही भाजून घेत आता टॅमॅटोची प्युरी यामध्ये ॲड करायची आहे. पण प्युरी करताना यामध्ये मी 5 ते 7 काजू ॲड केले होते आणि मग प्युरी आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे. आता याला मस्त तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं. मग पावडर मसाले ॲड करायचे आहेत, जसं हळद, चटणी, कोरिअँडर पावडर व गरम मसाला. यांनाही पहिल्यांदा ड्रायच आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि मग थोडंसं पाणी टाकून आपल्याला ह्यांना प्रॉपर शिजवून घ्यायचं. मटार ना इथे मी नुसताच टाकलेले आहेत, म्हणजे उकडून टाकलेले नव्हते. कारण की जर ग्रेव्हीमध्ये आपले ती मटार शिजले गेले ना तर टेस्ट जास्त एन्हान्स होती असं मला लक्षात आले. आणि मग लीड लावायची आहे प्रॉपर आणि ती 10 मिनटं आपल्याला पुन्हा शिजवून घ्यायचे. आता फ्राय केलेले पनीर यामध्ये मिक्स करून 5 मिनटं अजून आपल्याला लीड लावून आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे. थोडंसं पाणी ॲड करू शकता जर जास्त ड्राय वाटत असेल तर. मीठ टाकायचं आहे आणि मग भरपूर कोथिंबीर याला सजवून घ्यायची. गरम गरम पराठे चपात्यांसोबत हे सर्व करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मुळीच विसरायचं नाही आहे बाबा तुम्ही अजिबात. आणि सबस्क्राईबचं बटन तर पटकन दाबूनच टाका. थँक्यू फॉर वॉचिंग आणि तुमचा व्हॅल्युएबल टाईम देण्यासाठी थँक्यू सो मच. चला भेटूयात नेक्स्ट रेसिपीमध्ये आणि ही रेसिपी ट्राय करून पहा. आवडली तर नक्की सांगा. बाय.